हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? खाताय ना? खाल्लंच पाहिजे. रात्रीच्या चपात्या उरल्या होत्या, मग सकाळी चुरमा बनवला. आणि चुरमा म्हटलं की घरात सगळ्यांनाच आवडते कढी. मग बनवली कढी चुरमाची रेसिपी. बघा किती छान झाली आहे. आणि चुरम्याची रेसिपी तर तुम्ही आपल्या चॅनलवर बघितलीच असेल. नसेल बघितली तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन बघा. सर्वप्रथम हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. धोबडच करायचं आहे, जास्त बारीक नाही वाटायचं. हे घरी बनवलेलं दही आहे आणि घरच्या घरी घट्टसर दही कसं बनवायचं याचा व्हिडिओ लवकरच पोस्ट करणार आहे. आता दही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यामध्ये 1 चमचाभर बेसन पीठ टाकलं आणि मस्त मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. अशा प्रकारे सर्व दही मिक्सरमधून फिरवून घेऊ. मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर कढीला टेक्स्चर खूप छान येतं, त्यासाठी मिक्सरमधून काढून घ्यायचं. मोठ्या आकाराचं पातेलं घेतलं, कारण कढी घरात सगळ्यांनाच आवडते ना, त्यामुळे थोडी जास्त बनवणार आहे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मोहरी मस्त खमंग तडतडून द्यायची. त्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे पण मस्त तडतडून द्यायचे. आणि आता त्यामध्ये कापलेला लसूण घालूया, कढीपत्ता घालूया आणि आपण जे हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला होता तो टाकूया. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि मस्त व्यवस्थित परतवून घेऊ. आपला हा मसाला जळून नाही द्यायचा आहे, पण व्हिडिओ काढायच्या नादामध्ये माझ्याकडून थोडासा जळालाय, पण काही हरकत नाही. एवढं 19-20 तर चालतंच स्वयंपाकात. आणि एखादा पदार्थ जळालाय हे खाणाऱ्याच्या लक्षात न येऊन देणे ही एक कलाच आहे आणि ती प्रत्येक गृहिणीच्या अंगात असतेच. चला आता थोडीशी हळद टाकून घेऊया. छान असं मिक्स करून घेऊया. आपण कढीला मीठ सगळ्यात शेवट टाकणार आहोत, त्यामुळे मीठ आत्ता टाकायचं नाही. आता आपली फोडणी बनवून तयार आहे. त्यामध्ये फेटलेलं दही टाकून घेऊया. तुम्हाला जेवढी क्वांटिटी कढी पाहिजे तेवढं दही टाकून घ्या. आणि आता छान असं मिक्स करून घ्या. आता कढीला लो फ्लेमवर एक उकळी काढून घेऊ. लक्षात ठेवा, कढी हाय फ्लेमवर उकळायची नाही आहे, लो फ्लेमवरच उकळायची आहे. त्याने काय होतं, हाय फ्लेमवर जर उकळली तर कढीच्या ठिकऱ्या होतात. बऱ्याच गृहिणींना हे माहीत नसतं, त्यामुळे त्यांना कढी बनवता येत नाही. पण काही हरकत नाही, आपला हा व्हिडिओ पूर्ण बघा, नक्कीच जमेल. हे बघा किती प्लेन अशी कढी बनवून तयार झालेली आहे. आज आपण थोडीशी आंबट गोड कढी बनवणार आहोत. त्यासाठी घेऊयात थोडासा गूळ. हे बघा एवढा गूळ घेतलेला आहे मी. तो आता कढीच्या उकळीमध्ये टाकून देऊया आणि गॅस बंद करूया. गरम गरम कढीमुळे गूळ आपोआप वितळून जाईल. आणि आता आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत. गॅस बंद केल्यावरच मीठ टाकायचं आहे. आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेतलं. आणि आता आपली गरमागरम कढी बनवून तयार आहे. प्लेटमध्ये चुरमा घेऊ आणि त्यावर गरम गरम कढी ओतू आणि मस्त ताव मारू. कधी कधी भाजीला काही नसेल तर हा एक छान ऑप्शन आहे. आणि उरलेल्या चपात्या पण फेकून द्यायची वेळ येत नाही. या कढी चुरमा खायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.